नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 11वी वाणिज्य, विषय चिटणीसाची कार्यपद्धती। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंपनीचे सभासद या पाठामधील विविध घटकांचा अभ्यास करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला घटक आहे सभासदत्वासाठीची पात्रता, म्हणजे सभासदांसाठी काय पात्रता आहे। तर कालच्या तासिकेला आपण सभासदांसाठी असणारी पात्रता म्हणजे सभासदांचे बनण्याचे काय निकष आहे, म्हणजे सभासदत्वाचे निकष, त्यामध्ये आपण काल व्यक्ती आणि व्यक्तीमध्ये विविध मुद्दे अभ्यासले होते, लक्षात। त्यानंतर सभासदत्वाचे निकष यामधील पहिला मुद्दा होता व्यक्ती, व्यक्तीमध्ये विविध मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत। तर दुसरा मुद्दा आहे त्यामध्ये तर संस्था, तर संस्थामध्ये विविध मुद्दे आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत। तर पहिला 1 नंबरचा मुद्दा आहे कंपनी। तर कंपनी कायदेशीर व्यक्ती असल्यामुळे, कंपनी कशी व्यक्ती आहे, कायदेशीर व्यक्ती आहे, आणि कंपनी कायदेशीर व्यक्ती असल्यामुळे स्वतःच्या नावे, तिला स्वतःच्या नावे दुसऱ्या कंपनीचे सभासद होता येते। बघा, कंपनी ही कायदेशीर व्यक्ती असल्यामुळे तिला स्वतःच्या नावे दुसऱ्या कंपनीचा सभासद होता येते, परंतु त्याकरता घटनापत्रकात तरतूद असणे आवश्यक आहे। बघा, कंपनीला दुसऱ्या कंपनीचं सभासद होता येते, लक्षात, पण त्यासाठी घटनापत्रकामध्ये तरतूद असणे काय आहे, आवश्यक आहे। घटनापत्रकामध्ये तरतूद असेल तरच कंपनीला सभासद होता येतं, लक्षामध्ये, अन्यथा सभासद होता येत नाही। तसेच मात्र ती स्वतःच्याच कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकत नाही। बघा, मात्र कंपनी स्वतःच्याच कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकत नाही, दुसऱ्या कंपनीचं ती सभासद होऊ शकते, लक्षात, तिला होता येते। म्हणजे कंपनी कायदेशीर व्यक्ती असल्यामुळे तिला स्वतःच्या नावे दुसऱ्या कंपनीचे सभासद होता येते, परंतु त्यासाठी फक्त घटनापत्रकामध्ये तरतूद असणे आवश्यक आहे, लक्षामध्ये। नंबर 2 मुद्दा आहे सहकारी संस्था। आता सहकारी संस्थेच्या बाबतीत बघा, सहकारी संस्था ही नोंदणीकृत संस्था आहे। कशी आहे, नोंदणीकृत संस्था आहे। सहकारी संस्था ही नोंदणीकृत संस्था असल्यामुळे तिला कंपनीचे सभासद होता येते। सहकारी संस्था ही नोंदणीकृत संस्था आहे, आणि नोंदणीकृत संस्था असल्यामुळे तिला कंपनीचे सभासद होता येते, लक्षामध्ये। म्हणजे सहकारी संस्थेला कंपनीचा सभासद होता येते, लक्षात। ती का सभासद होता येते, तर ती नोंदणीकृत संस्था आहे, लक्षात। नंबर 3 आहे मर्यादित दायित्व भागीदारी संस्था। तर मर्यादित दायित्व भागीदारी संस्था, तर बघा, ही एक ज्युरिस्टिक म्हणजे न्यायवादी व्यक्ती असल्यामुळे कंपनीची सभासद बनू शकते। बघा, मर्यादित दायित्व भागीदारी संस्था सुद्धा ही एक न्यायवादी व्यक्ती असल्यामुळे कंपनीची सभासद बनू शकते। कंपनीची सभासद या संस्थेला सुद्धा बनता येतं, कुठल्या, मर्यादित दायित्व भागीदारी संस्था, लक्षात। ती न्यायवादी व्यक्ती असल्यामुळे कंपनीची सभासद बनू शकते। नंबर 4 मुद्दा आहे हिंदू अविभक्त कुटुंब। हिंदू अविभक्त कुटुंब, तर या संस्थेच्या सभासदत्वाला कायदा मनाई करत नाही, मात्र भागांची नोंदणी कर्त्याच्या नावाने होते। बघा, या संस्थेला कायदा मनाई करत नाही सभासद होण्यासाठी, कोणत्या, हिंदू अविभक्त कुटुंब, आणि या संस्थेला कायदा मनाई करत नाही। या संस्थेला सभासद होण्यासाठी कायदा या संस्थेला मनाई करत नाही, परंतु मात्र भागांची नोंदणी कर्त्याच्या नावाने होते। बघा, हिंदू अविभक्त कुटुंबामध्ये कर्ता ही व्यक्ती काय असते, प्रमुख व्यक्ती असते, आणि बाकी सहकर्ते असतात, आपण ते अभ्यासलेलेच आहे। तर कर्त्याच्या नावाने नोंदणी होते, लक्षामध्ये। भागांची नोंदणी ही कर्त्याच्या नावाने होते। कर्ता हा या संस्थेमध्ये मुख्य व्यक्ती असतो, आणि तो मुख्य व्यक्ती असल्यामुळे त्याला कर्ता बनवले जाते, लक्षामध्ये। आणि हिंदू अविभक्त कुटुंब संस्थेचा मुख्य व्यक्ती हा कर्ता व्यक्ती असतो, आणि या व्यक्तीच्या नावाने काय होते, भागाची नोंदणी होते, आणि या संस्थेला
सभासद होता येते. लक्षामध्ये कायद्याची अशी कुठलीही मनाई नाही की या संस्थेला सभासद होता येत नाही. या संस्थेला सभासद होता येते. फक्त अट एवढीच आहे की भागांची नोंदणी ही कर्त्याच्या नावाने होते. लक्षामध्ये नंबर 5 मुद्दा आहे भागीदारी संस्था. ही नोंदणीकृत संस्था नसल्यामुळे कंपनीची सभासद बनू शकत नाही. भागीदारी संस्था ही नोंदणीकृत संस्था नाही. लक्षात. आणि ही नोंदणीकृत संस्था नसल्यामुळे कंपनीची सभासद बनू शकत नाही. तसेच भागीदारी संस्था भागीदाराच्या नावाने भाग धारण करू शकते. आणि भागीदारी संस्था भागीदाराच्या नावाने भाग धारण करू शकते. लक्षामध्ये जे भागीदार असतात या संस्थेत त्या भागीदाराच्या नावाने ही संस्था भाग धारण करू शकते. फक्त भागीदारी संस्थेला सभासद बनता येत नाही, बनू शकत नाही. लक्षामध्ये म्हणजे त्याचं कारण काय आहे तर भागीदारी संस्था ही नोंदणीकृत संस्था नसल्यामुळे कंपनीची सभासद बनू शकत नाही. ती भागीदारी संस्था भागीदारांच्या नावाने भाग धारण करू शकते. नंतरचा मुद्दा आहे विश्वस्त संस्था. तर नोंदणीकृत विश्वस्त संस्था स्वतःच्या नावावर कंपनीचे सभासत्व प्राप्त करू शकते. नोंदणीकृत ज्या विश्वस्त संस्था आहेत, ज्या संस्थेची नोंदणी झालेली आहे अशा संस्था त्या कोणत्या विश्वस्त संस्था. आणि अशा नोंदणीकृत विश्वस्त संस्था स्वतःच्या नावावर कंपनीचे सभासत्व प्राप्त करू शकते. लक्षामध्ये म्हणजे विश्वस्त संस्थेला स्वतःच्या नावावर सभासत्व प्राप्त करता येते. लक्षामध्ये. आणि ही विश्वस्त संस्था कशी असावी लागते नोंदणीकृत संस्था असावी लागते. विश्वस्त संस्था नोंदणीकृत विश्वस्त संस्था स्वतःच्या नावावर कंपनीचे सभासत्व प्राप्त करू शकते. त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत कंपनी सभासत्वासाठी पात्रता. आता कंपनी सभासदत्वासाठी काय पात्रता आहे बघा. नंबर 1 आहे अल्पवयीन. आता अल्पवयीन व्यक्तीला कंपनी सभासद होता येतं का नाही. मग व्यक्ती पहिला मुद्दा आहे अनुक्रमांक व्यक्ती आणि पात्र. लक्षामध्ये तर नंबर 1 आहे अल्पवयीन. तर अल्पवयीन व्यक्ती पात्र आहे का नाही. मग अल्पवयीन व्यक्तीला सभासद होता येत नाही. तर नंबर 2 आहे दिवाळखोर. दिवाळखोर व्यक्तीला सभासद होता येत नाही. नंबर 3 आहे मानसिक असंतुलन व्यक्ती. ज्या व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे अशा व्यक्तीला सभासद होता येत नाही. अशी व्यक्ती सभासद बनू शकत नाही. लक्षामध्ये. तसेच नंबर 4 आहे विदेशी नागरिक. तर होय विदेशी नागरिक जी व्यक्ती असते ह्या व्यक्तीला सभासद कंपनीचं होता येते. लक्षामध्ये कंपनीचे सभासद बनू शकते कुठली व्यक्ती विदेशी नागरिक. तसेच नंबर 5 आहे हिंदू अविभक्त कुटुंबाचा कर्ता. होय हिंदू अविभक्त कुटुंबाचा कर्ता जो असतो ह्या कर्त्या व्यक्तीला कंपनीचं सभासद पद भूषवता येते, मिळवता येते. लक्षात म्हणजेच हिंदू अविभक्त कुटुंब संस्थेच्या कर्त्याला सभासद बनता येते. नंतर आहे संस्था आणि पात्र. आता नंबर 1 आहे कंपनी. तर कंपनीला सभासद होता येते. लक्षामध्ये कंपनी जी असते ह्या कंपनीचा सभासद होता येते. नंबर 2 आहे सहकारी संस्था. तर सहकारी संस्थेला सुद्धा कंपनीचं सभासद होता येते. कारण की सहकारी संस्था ही आत्ताच मी तुम्हाला सांगितलं सहकारी संस्था ही नोंदणीकृत संस्था असते आणि नोंदणीकृत संस्था असल्यामुळे तिला कंपनीचं सभासद होता येते. नंबर 3 मुद्दा आहे मर्यादित भागीदारी संस्था. तर मर्यादित भागीदारी संस्थेला सुद्धा कंपनीचा सभासद बनता येते आणि होता येते. म्हणजे मर्यादित भागीदारी संस्था ही कंपनीची सभासद बनू शकते. लक्षामध्ये. आणि ही कशी आहे न्यायवादी व्यक्ती असल्यामुळे कंपनीची सभासद बनू शकते. तसेच नंतरचा मुद्दा आहे हिंदू अविभक्त कुटुंब. हिंदू अविभक्त कुटुंब. तर हिंदू अविभक्त कुटुंब जी संस्था आहे या संस्थेला सभासद बनता येत नाही. फक्त ती कर्त्या व्यक्तीच्या नावाने भाग काय करू शकते नोंदणी करू शकते. लक्षामध्ये. आणि भागाची नोंदणी ही कर्त्याच्या नावावर होते. लक्षामध्ये.
तसेच नंतर आहे भागीदारी संस्था. भागीदारी संस्थेला सुद्धा सभासद बनता येत नाही. त्याचं कारण काय, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की नोंदणीकृत संस्था नसल्यामुळे भागीदारी संस्थेला सभासद होता येत नाही आणि ती फक्त भागीदाराच्या नावाने भाग धारण करू शकते. नंतरचा मुद्दा आहे विश्वस्त संस्था. तर विश्वस्त संस्थेला कंपनीचा सभासद होता येते, कंपनीचं सभासद बनता येते, कारण की विश्वस्त संस्था ही नोंदणीकृत संस्था असते आणि ती स्वतःच्या नावावर कंपनीचे सभासदत्व प्राप्त करू शकते. तर मी तुम्हाला सांगितले कंपनी सभासदासाठी पात्रता. लक्षामध्ये. तर यानंतर आपण घटक अभ्यासणार आहोत. मुद्दा तो आहे सभासदत्वाचे संपादन. तर एखाद्या कंपनीचे सभासदपद कसे मिळवायचे, लक्षामध्ये कशा प्रकारे ते मिळवायचे, कसे मिळवता येईल याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर नंबर 1 मुद्दा आहे घटनापत्रकाची सदस्यता घेऊ. बघा, कंपनीचे घटनापत्रक असते आणि घटनापत्रकावर काही व्यक्ती काय करत असतात, सह्या करत असतात. आणि कंपनीच्या घटनापत्रकावर ज्या व्यक्ती सह्या करतात त्या व्यक्ती कंपनीच्या कोण बनतात, सभासद बनतात. म्हणजे कंपनीच्या घटनापत्रकावर सह्या करणाऱ्या व्यक्ती ह्या कंपनीच्या सभासद असतात. लक्षामध्ये, सह्या केल्या म्हणजे त्या कंपनीच्या सभासद बनतात. तसेच कंपनीच्या घटनापत्रकावर सह्या करणाऱ्या किमान व्यक्ती या कंपनीच्या सभासद बनतात. ज्या किमान व्यक्ती असतात त्या सभासद बनतात. तर उदाहरणार्थ बघा, किमान सार्वजनिक कंपनीसाठी 7 सदस्य. सार्वजनिक कंपनीसाठी किती सदस्य असतात, 7. आणि हे घटनापत्रकावर सह्या करतात म्हणजे ते कंपनीचे सभासद बनतात. तसेच खाजगी कंपनीच्या बाबतीत खाजगी कंपनीसाठी 2 सभासद आणि 1 व्यक्ती कंपनीसाठी 1 सभासद. तर अशा किमान व्यक्ती घटनापत्रकावर काय करत असतात, सह्या ह्या करत असतात. आणि या व्यक्ती सह्या करण्यासाठी काय असतात, घटनापत्रकावर आवश्यक असतात. आणि खरे तर हे सर्वजण कंपनीचे प्राथमिक सभासद असतात. आणि घटनापत्रकावर सुरुवातीस काय करतात, सह्या करत असतात. आणि कंपनीचे कोणते सभासद असतात, मग प्राथमिक सभासद असतात सर्वांचे अगोदर. लक्षामध्ये. तर सार्वजनिक कंपनीसाठी 7 सभासद, खाजगी कंपनीसाठी 2 सभासद आणि 1 व्यक्ती कंपनीसाठी 1 सभासद अशा किमान व्यक्ती ह्या घटनापत्रकावर सह्या करतात आणि त्या सह्या केल्यामुळे त्या कंपनीच्या प्राथमिक सभासद असतात. लक्षामध्ये. आणि या प्राथमिक सभासद म्हणून ओळखल्या जातात. लक्षामध्ये. तर नंतर नंबर 2 मुद्दा आहे भाग खरेदीसाठी अर्ज करून व भाग वाटपाने. बघा, कंपनीचं जर सभासद बनायचं असेल, लक्षामध्ये, सभासद पद जर मिळवायचं असेल तर कंपनीचे भाग आणि या भागासाठी अर्ज करावा लागतो. कंपनीचे भाग घेण्यासाठी कंपनीकडे अर्ज करावा लागतो. लक्षात. आणि कंपनी मग भाग वाटप करते आणि हे भाग वाटप केलेल्या ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्तींना कंपनीचं सभासद होता येतं, ते सभासदपद मिळवता येतं. म्हणजेच ज्या व्यक्तीला कंपनीचे भाग खरेदी करायचे असतात त्या व्यक्तीला कंपनीकडे अर्ज करावा लागतो. बघा, ज्या व्यक्तीला कंपनीचे भाग खरेदी करायचे त्या व्यक्तीला अर्ज कुठे सादर करावा लागतो, कंपनीला अर्ज सादर करावा लागतो. कशाचा, भाग खरेदी करण्यासाठीचा अर्ज असतो. लक्षात. आणि त्याचा भाग खरेदीसाठीचा अर्ज जर कंपनीने स्वीकारला तर त्याला भागाचे वाटप केले जाते. कंपनीला एखाद्या व्यक्तीला कंपनी सभासद व्हायचं तर ती व्यक्ती काय करते, कंपनीत सभासद होण्यासाठी अर्ज सादर करते. आणि कंपनीने त्या अर्जाचा जर स्वीकार केला तरच कंपनी त्या व्यक्तीला भागाचे वाटप करते. आणि जर अर्ज स्वीकारला नाही तर त्या व्यक्तीला कंपनीचा सभासद होता येत नाही. कंपनी त्या व्यक्तीला भाग वाटप करत नाही, त्या व्यक्तीला कंपनी सभासद होता येत नाही. म्हणजे कंपनीकडे अर्ज करावा लागतो, कंपनी त्या अर्जाचा स्वीकार करते आणि स्वीकार केला तरच कंपनी त्या व्यक्तीला भागाचं वाटप करते आणि अशाच व्यक्तीला कंपनीचं सभासद होता येते. तसेच अशा प्रकारे तो भागधारक बनतो. आणि कंपनीकडे अर्ज केल्यानंतर कंपनी तो अर्ज स्वीकारते, त्याला भागांचं वाटप करते आणि मग ती व्यक्ती अशा प्रकारे कंपनीचं काय बनते, सभासद बनते, म्हणजेच भागधारक बनते आणि सभासदत्व मिळवतो तो व्यक्ती. लक्षामध्ये. तर तुमच्या लक्षात आलं असेल, कंपनीचं सभासद पद मिळवायचं असेल तर कंपनीकडे अर्ज करावा लागतो.
कंपनी त्या अर्जाची छाननी करते, तो अर्ज तपासते. अर्ज जर योग्य असेल तरच त्या अर्जाचा स्वीकार करते आणि अर्जाचा स्वीकार केल्यानंतर त्या व्यक्तीला भागाचं वाटप करते आणि मग ती व्यक्ती काय होते, कंपनीचं भागधारक बनते आणि सभासदत्व ती व्यक्ती मिळवतो. लक्षात. नंबर 3 मुद्दा आहे अभौतिक डिमटेरियलाइज स्वरूपात भाग धारण करणे. अभौतिक म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भाग धारण करणे. एखादी व्यक्ती काय करते, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भाग धारण करते. जेव्हा भागपेढी असतात, भागपेढी म्हणजे डिपॉझिटरी हा भाग इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण करणारी काय असते, संस्था असते. लक्षामध्ये. आणि काही व्यक्ती काय करतात, मग इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भाग धारण करतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या नावावर असलेले भागपेढीमध्ये लाभप्रद मालक म्हणून नोंदवलेले असतात आणि अशी व्यक्ती कंपनीची सभासद असते. बघा, एखादी व्यक्ती जी असते ती भागपेढीमध्ये लाभप्रद मालक म्हणून त्या व्यक्तीच्या नावावर काय असतात, भाग हे नोंदवलेले असतात आणि अशी व्यक्ती कंपनीची सभासद असते. लक्षात. तर अभौतिक स्वरूप म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक स्वरूप मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे आर्थिक प्रतिभूती भौतिक किंवा कागद स्वरूपात न धारण करता इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण करणे. बघा, आर्थिक जे प्रतिभूती असते आणि ती भौतिक किंवा कागदी स्वरूपात धारण न करता इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण केलेली असते आणि त्याला काय म्हणतात, अभौतिक स्वरूप. म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आर्थिक प्रतिभूती धारण करणे त्याला म्हणतात अभौतिक स्वरूप. लक्षात. आणि अशा व्यक्तीला कंपनीचं सभासदपद हे मिळविता येते. नंतर नंबर 4 मुद्दा आहे, त्यामध्ये भाग हस्तांतरण करून. तर भाग हस्तांतरण म्हणजे काय, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे भाग जाणे आणि एका व्यक्तीकडून स्वइच्छेने भाग दुसऱ्या व्यक्तीकडे जातात. लक्षामध्ये. भागाचं हस्तांतरण करण्यासाठी स्वइच्छा ही असावी लागते. एक भागधारक दुसऱ्या भागधारकाला काय करतो, भागाचे हस्तांतरण करतो. त्याला काय म्हणतात, भाग हस्तांतरण असे म्हणतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीने विद्यमान भागधारकाकडून भागांची खरेदी केली. बघा, एखाद्या व्यक्तीने विद्यमान जे भागधारक असतात पहिले कंपनीचे, त्यांच्याकडून भागांची काय केली, खरेदी केली व ही हस्तांतरणाची विनंती कंपनीने मान्य केली आणि ही हस्तांतरणाची जी विनंती आहे ती कंपनीने मान्य केली, ती व्यक्ती कंपनीची नोंदणीकृत सभासद बनते. आणि अशी व्यक्ती जी असते भाग घेणारी ती कंपनीची काय बनते, सभासद बनते. पण एखाद्या व्यक्तीने विद्यमान भागधारकाकडून भागाची खरेदी केली व ही हस्तांतरणाची जी विनंती आहे ती कंपनीने मान्य केली की ती व्यक्ती कंपनीची नोंदणीकृत सभासद बनते. बघा, हस्तांतरणाची विनंती ही कंपनीला मान्य करावी लागते आणि जर हस्तांतरणाची विनंती ही कंपनीने मान्य केली तर ती व्यक्ती काय होते, मग कंपनीचे सभासद बनते. म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे भाग जाणे याला काय म्हणतात, भागाचे हस्तांतरण. आणि भागाचं हस्तांतरण करण्यासाठी भागधारकांची स्वइच्छा ही असावी लागते. लक्षात. तसेच नंबर 5 मुद्दा आहे भाग संक्रमणामुळे. तर भाग संक्रमण म्हणजे काय, तर एखादी व्यक्ती समजा मृत्यू पावते, एखाद्या व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडते, तसेच दिवाळखोरीमुळे. असे हे कारणं असतात आणि या कारणामुळे भाग संक्रमण काय होते, घडून येते. लक्षामध्ये. तर भाग संक्रमण म्हणजे काय, मग कायद्यानुसार भागाचे हस्तांतरण त्याला काय म्हणतात, भागाचे संक्रमण. तर पहिला एखादा भागधारक असेल, त्या भागधारकाचा मृत्यू झाला असेल तर त्याचे भाग कोणाकडे जातील, मग त्याचा जो वारस आहे आणि अशा वारसाकडे त्याचे भाग संक्रमित केले जातात. ते कायद्यानुसार संक्रमित होतात. लक्षात. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की एखादा भागधारक आहे, त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या वारसाकडे त्याचे भाग आपोआप जातात. लक्षात. म्हणजे तो वारस या भागासाठी काय असतो, भागधारकाच्या हक्कासाठी काय असतो, कायद्यानुसार ठरवलेला असतो. लक्षामध्ये. कायदाच ठरवतो की त्या वारसाला भाग दिले जातात. तर तसेच दिवाळखोरी, आणि दिवाळखोरीमुळे सुद्धा भागधारकाचे भाग हे दुसऱ्याला जातात. तसेच मानसिक असंतुलन. आता एखादी व्यक्ती वेडेपणा येऊ शकतो भागधारकाला आणि भागधारकाच्या वेडेपणा आल्यामुळे कायद्याअंतर्गत जे भागाचे हस्तांतरण होते, मग हे कायद्यानुसार या भागाचे काय होते, मग हस्तांतरण होते आणि त्याला भाग संक्रमण असे म्हणतात.
भाग संक्रमण म्हणजे तुम्हाला मी सांगितलं सभासदांचा मृत्यू, दिवाळखोरी तसेच मानसिक असंतुलन झाल्यामुळे कायद्याअंतर्गत जे भागांचे हस्तांतरण होते त्याला भागाचे संक्रमण असे म्हणतात. आलं लक्षामध्ये. तसेच सभासदांचा जर मृत्यू झाल्यास त्याचा वारस असतो. आलं लक्षात. त्या वारसाकडे त्याचे भाग जातात. तसेच दिवाळखोरी असेल तर अधिकृत व्यक्ती असते. दिवाळखोरीमुळे जी अधिकृत व्यक्ती जी ठरवलेली असेल त्या अधिकृत व्यक्तीच्या नावाने भाग जातात. तसेच मानसिक असंतुलन असेल तर प्रशासक. तर याप्रमाणे संबंधित व्यक्ती सभासदांची जागा घेतात आणि याप्रमाणे सभासदांची जागा ह्या व्यक्ती घेतात. कोणत्या? संबंधित व्यक्ती. तुम्हाला मी सांगितले आता. ठीक आहे. नंतरचा मुद्दा आहे एक व्यक्ती कंपनीची नामनिर्देशित व्यक्ती. तर बघा, एक व्यक्ती कंपनी असते आणि एक व्यक्ती कंपनीच्या सभासदाचा मृत्यू झाल्यास घटनापत्रकात ज्याचे नाव नामनिर्देशित केले आहे तो कंपनीचा मालक होतो. बघा, ज्या एक व्यक्ती कंपनीची नामनिर्देशित व्यक्ती आणि एक व्यक्ती कंपनीच्या सभासदांचा जर मृत्यू झाला तर घटनापत्रकात ज्याचे नाव नामनिर्देशित केले आहे आणि ती व्यक्ती कंपनीचं काय होते? मग मालक होते. लक्षामध्ये. पण त्यासाठी घटनापत्रकात त्याचे नाव नामनिर्देशित करणे आवश्यक आहे. नामनिर्देशित नाव केलेले असेल तरच असा व्यक्ती कंपनीचा मालक होतो. लक्षात. मग एक व्यक्ती कंपनीच्या सभासदांचा जर मृत्यू झाल्यास घटनापत्रकात ज्याचे नाव नामनिर्देशित केले आहे तो कंपनीचा मालक होतो. लक्षात. तसेच नंतरचा मुद्दा आहे मूकसंमतीने सभासदत्व. तर ज्या व्यक्तीचे नाव सभासद नोंदवहीत चुकून प्रविष्ट झाले आहे. बघा, ज्या व्यक्तीचे नाव चुकून सभासद वहीमध्ये प्रविष्ट झाले आहे अथवा तो सभासद असल्याचे भासवत असेल अथवा तो सभासद आहे असं भासवत असेल तर जाणून बुजून आपले नाव नोंदवहीत राहू देत असेल, जाणून बुजून जर आपले नाव नोंदवहीत राहून देत असेल, कंपनीला कळवत नाही आणि चूक दुरुस्त करून घेत नाही तर अशा व्यक्तीस सभासदत्व नाकारण्यापासून रोखले जाते. आणि अशा व्यक्तीस सभासदत्व नाकारण्यापासून काय केले जाते? रोखले जाते. आणि अशी व्यक्ती कंपनी विसर्जनाच्या वेळी सभासद म्हणून जबाबदार धरली जाते. बघा, आणि अशी व्यक्ती कंपनीचं जेव्हा विसर्जन होतं आणि विसर्जनाच्या वेळी अशी व्यक्ती सभासद म्हणून जबाबदार धरली जाते. कारण की तिचं नाव कुठे असतं? मग सभासद नोंदवहीत असतं. मग तिला कंपनी विसर्जनाच्या वेळी काय केलं जातं? जबाबदार हे धरलंच जातं. आणि यालाच प्रतिबंधत्वाचा सिद्धांत असे म्हणतात. आणि यालाच काय म्हणतात? मग प्रतिबंधत्वाचा सिद्धांत असे म्हणतात. म्हणजे ती व्यक्ती जबाबदार धरली जाते. तिचं ऑलरेडी सभासद नोंदवहीमध्ये नाव असतं. लक्षामध्ये. आणि जेव्हा कंपनीचं विसर्जन होतं तेव्हा ही व्यक्ती जबाबदार धरली जाते. आणि यालाच काय म्हणतात? मग प्रतिबंधत्वाचा सिद्धांत असे म्हणतात. लक्षात. तर यानंतर आपण मुद्दा अभ्यासणार आहोत आणि तो म्हणजे सभासदत्वाची संपुष्टता. सभासद पद हे संपुष्टात कशामुळे येते? लक्षामध्ये. आणि सभासदत्वाला विराम कशामुळे मिळतो? लक्षात. सभासद पद संपुष्टात येणे म्हणजे सभासद पद का होणे? त्या पदाला विरामच भेटणे. लक्षात. तर एखाद्या व्यक्तीचे सभासदत्व पुढीलपैकी कोणत्याही एका कारणामुळे संपुष्टात येऊ शकते. आणि एखाद्या व्यक्तीचे सभासद पद हे पुढीलपैकी कोणत्याही एखाद्या कारणामुळे काय होऊ शकते? संपुष्टात येऊ शकते. आता कोणकोणते कारण आहे की सभासद पद त्या कारणामुळे संपुष्टात येतं? तर नंबर 1 आहे सभासदाने आपल्या भागाचे हस्तांतरण दुसऱ्या व्यक्तीस केल्यास. बघा, ऑलरेडी पहिला सभासद आहे आणि त्या सभासदाने भागधारकाने आपले भाग दुसऱ्या व्यक्तीच्या नावे केले तर ती व्यक्ती सभासद राहील का? नाही. तर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला भागाची विक्री केली तर जी खरेदी करणारी व्यक्ती आहे ती त्याच्या जागी काय होणार? सभासद बनणार म्हणजे भागधारक बनणार. म्हणजे पहिली व्यक्ती कंपनीचा सभासद राहणार नाही. म्हणजे भागाचे हस्तांतरणामुळे सभासद पद हे काय होते? मग संपुष्टात येते. म्हणजेच भागाचे हस्तांतरण दुसऱ्या व्यक्तीस केल्यास सभासद पद काय होते? मग संपुष्टात येते. नंबर 2 आहे जेव्हा भागधारकाचा मृत्यू होतो किंवा दिवाळखोर झाल्यामुळे
भागाचे संक्रमण होऊ. बघा, जेव्हा एखाद्या भागधारकाचा मृत्यू झाला असेल किंवा दिवाळखोरीमुळे सुद्धा सभासदपद काय होते, संपुष्टात येते. आणि हे काय होते मग, भागाचं संक्रमण म्हणतो. कायद्यानुसार होणारे भागाचे हस्तांतरण याला काय म्हणतो आपण, भाग संक्रमण म्हणतो. आणि जेव्हा भागधारकाचा मृत्यू होतो तेव्हा त्याचं सभासदपद संपुष्टात येतं, म्हणजे त्याचे अधिकार सगळे वारसाला जातात. तसेच दिवाळखोरीमुळे सुद्धा भागधारकपद हे संपुष्टात येतं. आलं लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सभासदासाठीची पात्रता याचा अभ्यास केलेला आहे. तसेच सभासदत्वाचे संपादन या मुद्द्याचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.